जय महाराष्ट्र. मी वेदश्री तामणे. एंटरटेनमेंट टॉप 20 मध्ये आपलं स्वागत. सुरुवात करूयात एंटरटेनमेंट विश्वातील काही घडामोडींना. हॉलिवूड अभिनेता विन डिझेलने दीपिका पादुकोण सोबत भारतीयांना दिवाळीच्या खास शुभेच्छा दिल्यात. यात दीपिका सोबत विनही हिंदी बोलताना प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतोय. या व्हिडिओमध्ये दोघंही पारंपरिक वेशभूषेत दिसतायत. बॉलिवूड आणि हॉलिवूडवर अधिराज्य करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या कामानिमित्त भारताबाहेर आहे. मात्र घरापासून लांब असूनही प्रियांका तिच्या चाहत्यांना शुभेच्छा देण्यास विसरलेली नाहीये. बॉलिवूडच्या या देसी गर्लने तिच्या अंदाजात सर्व चाहत्यांना शुभेच्छा दिल्यात. प्रियांकाने चक्क मराठीत सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात. देशभरात नागरिकांमध्ये दिवाळीची धामधूम दिसते. बॉलिवूडचा स्टार रितेश देशमुखनेही फेसबुकच्या माध्यमातून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात. यामध्ये त्याने सीमेवरील जवानांना सलामी आणि शुभेच्छा दिल्यात. रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या ए दिल है मुश्किल चित्रपटातील केमिस्ट्रीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. याबद्दल बोलताना रणबीरने मैंने भी मौके पे चौका मार दिया असं म्हटलं होतं. रणबीरने ऐश्वर्याबद्दल केलेल्या मौके पे चौका कमेंटमुळे बच्चन कुटुंबियांना ओशाळल्यासारखं वाटलं होतं. हे रणबीरला कळताच माझ्या कमेंटला चुकीच्या पद्धतीने घेत त्याला हवा देण्यात आली आहे. मी ऐश्वर्याचा असा अपमान कधीच करू शकत नाही असं रणबीर म्हणाला. करण जोहरचा ए दिल है मुश्किल आणि अजय देवगणचा शिवाय हे दोन चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावरती प्रेक्षकांच्या भेटीला आले. ए दिल है मुश्किल चित्रपटाने पहिल्या दिवशी 13.30 कोटींची कमाई करत शिवाय चित्रपटावरती आघाडी घातली आहे. तर अजय देवगणच्या शिवायने 10.24 कोटींची कमाई केली आहे. ऋतिक रोशनने करण जोहरचा ए दिल है मुश्किल हा सिनेमा पाहण्यापेक्षा अजय देवगणचा ॲक्शनपट शिवाय सिनेमाला पहिली पसंती दिली आहे. ऋतिकने त्याला कोणता सिनेमा पाहायचा आहे हे त्याने सोशल मीडियावरती शेअर केलंय. त्याने ट्विटरवर अजयला टॅग सुद्धा केलाय. रईस सिनेमाचं प्रदर्शन सुरळीत व्हावं यासाठी मी 1 रुपयाही देणार नाही अशा शब्दात अभिनेता आणि निर्माता फरहान अख्तरने मनसेला अप्रत्यक्षपणे टोला लगावलाय. शाहरुख खानची रईस सिनेमात मुख्य भूमिका आहे. या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. दरम्यान सिनेमाचं प्रदर्शन सुरळीत व्हावं यासाठी मी कसलीही तडजोड करणार नसल्याचं फरहानने म्हटलंय. अभिनेता जॉन अब्राहम फोर्स 2 मध्ये ओ जानियाच्या रूपात मिस्टर इंडिया चित्रपटातील काटे नहीं कट्टे हे गाणं सादर करण्यात आलंय. या गाण्यात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने अफलातून डान्स केलाय. तुम्ही 1 कानाखाली मारली तर आम्ही 100 मारू अशा शब्दात फोर्स 2 सिनेमातलं रंग लाल हे गाणं प्रदर्शित झालं होतं. हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेता जॉन अब्राहमने त्याच्यासाठी देशापेक्षा मोठं काहीच नसल्याचं सांगितलंय. हे गाणं भारतीय सैन्यांना असणारी आव्हानं आणि त्यांच्याकडून देण्यात येणारा स्पष्ट संदेश यावर उद्देशून करण्यात आलंय. दिवाळीची शॉपिंग करण्यासाठी सारेच उत्सुक असतात. आलिया भट्ट देखील आपल्या मित्रासोबत शॉपिंगचा चांगलाच आनंद लुटते. तिचा हा मित्र इतर कोणी नसून वरुण धवन आहे. दोघांनी एकत्र शॉपिंग करत चांगलीच धमाल केली. आलियाने आपल्या शॉपिंगचे फोटो इंस्टाग्रामवरती अपलोड केले. बार्बी डॉल कॅटरीना कैफ सध्या आपल्या आवडत्या छंदाला चांगलीच मिस करते. बाईक रायडिंग हा तिचा आवडता छंद आहे. रील नव्हे तर रिअल लाईफमध्ये देखील तिला बाईक चालवायला आवडते. मात्र सध्या व्यस्त शेड्यूलमुळे तिला आपला हा छंद पूर्ण करता येत नाहीये. याची खंत तिने सोशल मीडियावरती व्यक्त केली आहे. मलाइका अरोरा खान तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. इंस्टाग्रामवर सक्रिय राहणारी मलाइका तिचे हॉट फोटोज फॉलोअर्ससाठी शेअर करत असते. नुकताच तिने एक हॉट फोटो इंस्टाग्रामवरती पोस्ट केला होता जो तिच्या चाहत्यांना सुद्धा जरा जास्तच बोल्ड वाटला. तसंच त्यांनी कमेंट करून तिला बोलून देखील दाखवलं. मात्र हू केअर्स या आविर्भावात तिने असे हे हॉट फोटो शेअर करणं सुरूच ठेवलंय. हर्षवर्धन कपूर आणि सयामी खेर यांचा डेब्यू चित्रपट मिर्जिया बॉक्स ऑफिसवर चांगलाच सपाटून आपटला. असं असलं तरी आगामी काळात नक्कीच प्रेक्षकांची पसंती मिळवेल असा विश्वास सयामीने व्यक्त केलाय. अपयश मागे टाकून नव्या दमाने पुढे जात बॉलिवूडची टॉप अभिनेत्री व्हायची इच्छा सयामीने व्यक्त केली आहे.
आता एका नव्या आयटम सॉन्गमध्ये बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनने पुन्हा एकदा आपला जलवा दाखवलाय। आगामी डोंगरी का राजा या चित्रपटात तिने आयटम सॉन्ग केलंय। अनुभव सिन्हा दिग्दर्शित तुम बिन चित्रपट 2001 मध्ये रिलीज झाला होता। आता त्याचा सिक्वेल तुम बिन 2 चा ट्रेलर रिलीज झालाय। या ट्रेलरमध्ये नेहा शर्मा, आदित्य सेल आणि अमिश गुलाटी यांच्या प्रेमाचा त्रिकोण दाखवण्यात आलाय। बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल लिसा हेडिनने प्रियकर दिनो लालवानीशी विवाह केलाय। ख्रिश्चन विवाह पद्धतीनुसार लिसा आणि दिनोचा विवाह सोहळा संपन्न झाला। मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने सुबोध भावेने सर्व रसिक प्रेक्षकांवर छाप पाडली आहे। सुबोधने त्याच्या 4 चित्रपटातील प्रवासावर एक पुस्तक लिहिलं आहे। घेई छंद असं या पुस्तकाचं नाव असून लवकरच या पुस्तकाचं प्रकाशन मुंबई आणि पुण्यामध्ये होणार आहे। मुंबईत 9 नोव्हेंबरला तर 12 नोव्हेंबरला पुण्यात पुस्तकाचं प्रकाशन करण्यात येईल। सखी गोखलेने स्वतःचं एक फोटोशूट केलंय। सखीचं हे फोटोशूट सोशल मीडियावरती व्हायरल झालंय। फोटोग्राफर तेजस नेरुरकरने हे फोटोशूट केलंय। सखीने दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली होती। या मालिकेतील तिची भूमिका एकदम सोज्वळ होती, त्यामुळे तिचा हा हटके लुक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय। स्मिता तांबे नेहमीच प्रेक्षकांना वेगवेगळ्या भूमिकांमध्ये तिच्या प्रत्येक चित्रपटात दिसते। राष्ट्रीय पुरस्कारांवर देखील स्मिताने आपली मोहर उमटवली आहे। आता पुन्हा ती एका आव्हानात्मक भूमिकेसाठी सज्ज झाली आहे। लवकरच स्मिता एका आगामी मराठी चित्रपटात गुप्तहेर बनणार आहे। गायक महेश काळे आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने राजधानीतील ऐतिहासिक इंडिया गेटवर इतिहास घडवलाय। दिल्ली मराठी प्रतिष्ठानाच्या वतीने इंडिया गेट येथे दिवाळी पहाटचं आयोजन करण्यात आलं होतं। दिवाळीच्या भल्या पहाटे आपल्या आवाजाने महेशने दिल्लीकरांच्या दिवाळीला 4 चांद लगावले। राजधानीच्या गुलाबी थंडीत पार पडलेला हा पहिलाच मराठी कार्यक्रम होता। याचसोबत एंटरटेनमेंट टॉप 20 मध्ये वेळ झाली इथेच थांबायची। तुम्ही बघत रहा जय महाराष्ट्र।